नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षकांनो, नुकतंच शिक्षक किंवा शिक्षिकांनी घटस्फोट घेतल्यानंतर त्यांना सरकारी आर्थिक फायदा काय काय मिळू शकतो या संदर्भात डिटेल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया। नुकतंच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दोन शिक्षकांना नोटिसा पाठवण्यात आलेल्या आहे। शिक्षण विभागाने ही कारवाई केलेली आहे। नेमकं प्रकरण काय थोडक्यात समजून घेऊया। यामध्ये 3 मुद्दे समजून घेऊया की शिक्षक किंवा शिक्षिका या घटस्फोटीत परित्यक्त्या, दुर्धर आजाराने किंवा दिव्यांग असाल तर काय काय फायदा घेऊ शकतात, त्याचबरोबर चुकीचे डॉक्युमेंट शो करून हे फायदा घेऊ शकतात का, त्याचबरोबर जर दोषी आढळले तर यांच्यावरती काय कारवाई होऊ शकते, थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया। आणि विशेष म्हणजे हा व्हिडिओ बघितल्यानंतर महत्त्वाचं तुमची कमेंट मला नक्की कमेंट मध्ये द्या। चला बघूया, आपण वन बाय वन बघूया। तत्पूर्वी इग्नाइट अकॅडमी कडनं विद्यार्थ्यांसाठी सीटीटी टीईटीच्या बॅचेस लॉन्च आहेत। ह्या बॅचेस चालू आहेत। सीटीटीची एक्झाम तुमची 8 फेब्रुवारीला होणार आहे। फॉर्म भरण्याची प्रोसेस लवकरच चालू होईल, पण अभ्यास करणं चालू ठेवा। जर तुम्ही शिक्षक असाल तर शिक्षकांना सुद्धा टीईटी किंवा सीटीटी पात्र होणं बंधनकारक केलेलं आहे आणि त्यासाठी इग्नाइटचं मार्गदर्शन तुम्हाला नक्कीच या एक्झाम मध्ये पात्र करणार आहे। सो या बॅचेस अवेलेबल आहे। बॅचेस घेण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये ॲपची लिंक दिली, ॲप डाउनलोड करा आणि हवी ती बॅच लगेच जॉईन करा। आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो। बघा, एक बातमी आलेली आहे, अहिल्यानगर ह्या जिल्ह्यामधून आलेली ही बातमी आहे। बातमी आली आहे 28 ऑक्टोबर 2025 ची आहे। त्याचं हेडिंग आहे, लोकमत न्यूजपेपर दिलेलं, कागदावर घटस्फोटिता परित्यक्त्या, प्रत्यक्षात मात्र पतीसोबत संसारात, जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना नोटिसा, शिक्षिका विभक्त राहत नसल्याचे आढळले। थोडक्यात यामध्ये आपण वन बाय वन समजून घेऊया की याचा अर्थ काय। घटस्फोट म्हणजे काय तुम्हाला माहिती, तरी पण रिपीट करून सांगतो। नवरा आणि बायको, पती आणि पत्नी स्वतःमध्ये विभक्त होतात, वेगळे राहतात। या वेगळे राहण्यामुळे त्यांच्यामध्ये घटस्फोट होतो आणि घटस्फोट म्हणजे जो न्यायालयीन प्रक्रिया आहे, न्यायालयातनं हे घटस्फोट हा मंजूर करून लागतो। न्यायालयीन डॉक्युमेंट लागतं, त्याला आपण परस्पर घेऊ शकत नाही। हा तर मुद्दा क्लिअर सगळ्यांना माहिती आहे। परित्यक्त्या म्हणजे काय? परित्यक्त्या म्हणजे असं शो केलं जातं, शो करायचं किंवा रिअल मध्ये असतं। काय असतं की नवऱ्याने म्हणजे पतीने पत्नीला सोडलेलं आहे, पती आणि पत्नी एकमेकांपासून दूर राहतात, त्यांच्यामध्ये न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे, पण महिला ही एकटी राहते, स्वतंत्र राहते, मग तिला म्हणतात परित्यक्त्या। त्यांच्यात अजून घटस्फोट झालेला नाहीये, न्यायालयीन प्रक्रिया चालू असते किंवा पती सोडून गेलेला आहे, नेमका कुठे काय काहीच माहित नाही, त्याला आपण परित्यक्त्या म्हणतो। त्यानंतर तिसरं आहे दिव्यांग, म्हणजे तुमचं दिव्यांगत्व जर असेल, तुमचा हात नाही, डोळे नाही, नजर कमी आहे, तुमची ऐकू येत नाही, 40% किंवा 40%पेक्षा जास्त तुम्ही जर दिव्यांगत्व तुमच्याकडे असेल तर त्याला आपण म्हणूया दिव्यांग। आणि चौथा मुद्दा आहे दुर्धर आजार, म्हणजे असे आजार आहे की जे बरे होऊ शकत नाही किंवा त्या आजारांती गंभीर स्वरूपाचं काही होऊ शकतं, जीवाचं बरं वाईट, अशा प्रकारचे आजार त्याला आपण म्हणतो दुर्धर आजार। मग या प्रकारचे हे 4ही प्रकार जर आपण बघितले तर हे डॉक्युमेंटरी शो करून शिक्षक किंवा शिक्षिका फायदा घेऊ शकतात का, सरकारी फायदा काय घेऊ शकतात आणि आर्थिक फायदा त्यांना काय काय मिळतो, थोडक्यात समजून घेऊया। बघा, यामध्ये पहिला मुद्दा आहे घटस्फोट घेतल्यास नोकरीवर काय परिणाम होतो, शिक्षकाचा किंवा शिक्षिका ह्या दोघींच्या नोकरीवरती, म्हणजे शिक्षक म्हणून काय परिणाम होतो पती आणि पत्नीवरती, त्याचा मुद्दा आहे। ती, आता मी स्पेशली शिक्षिकेबद्दल बोलतोय, ती तिच्या पदावर कायम राहते, शिक्षक सुद्धा पदावर कायम राहतो घटस्फोट झाल्यानंतर। दुसरा मुद्दा, तिचं वेतन, सेवा आणि प्रमोशन किंवा इतर हक्क यावर कसलाही परिणाम होत नाही। आणि तिसरा मुद्दा, घटस्फोट हा वैयक्तिक निर्णय आहे आणि शासन सेवेच्या पात्रतेशी त्याचा थेट संबंध नाही। आता हे झालं सरकारी सेवेमध्ये असाल तुम्ही आणि घटस्फोट झाला तर तुम्ही जी सरकारी सेवा बजावत असाल त्यावरती काहीही परिणाम होत नाही। मात्र अप्रत्यक्षरित्या अजून काय फायदा होतो ते तुम्हाला मी सांगतो। शिक्षिका घटस्फोट घेतल्यास फायदा काय? पती शिक्षक असेल किंवा पती सरकारी कर्मचारी असेल किंवा नसेल तरी काय काय फायदा घेऊ शकते शिक्षिका, थोडक्यात समजून घेऊया। पहिला म्हणजे तुमचा HRA, भाडे भत्ता, म्हणजे तुम्हाला इथे भाडे भत्ता म्हणजे राहण्यासंदर्भात तुम्हाला एक्स्ट्रा अमाऊंट मिळते। म्हणजे शिक्षिका पतीपासून वेगळी राहते तर तिला स्वतःच्या नावाने घर भाडे भत्ता मिळतो, स्वतःच्या नावाने मिळतो बरं का, पतीच्या नावाने, पतीपासून वेगळी राहते ना ती, स्वतःच्या नावाने घर भाडं भत्ता मिळतो, म्हणजे ही अमाऊंट तिला मिळणार आहे, आर्थिक फायदा तिचा झाला आहे।
पती पत्नी दोघेही सेवेत असतील तर फक्त एकालाच मिळतो. आता पती पत्नी एकत्र होते, दोघेही सेवेत असेल तर एकालाच मिळत होता, पण पती पत्नी वेगळे आहेत तर पत्नीला सेपरेट HRA भत्ता मिळतो. मला काय सांगायचं तुम्हाला समजलं असेल. दुसरा मुद्दा काय बघा, ट्रान्सफर म्हणजे बदली होत असते बघा. बदली तुम्हाला इथून तिकडे तिकडून इकडे होणार आहे. मग बदली जर रोखायची असेल तर मग यांना बदली होत नाही. कोणाची बदली होत नाही? घटस्फोटित महिलांना. एकल महिला आहे, एकटीच राहते, तिला मुलांची जबाबदारी आहे, एकल महिला आहे म्हणून स्थानांतरणात प्राधान्य मिळतं. तिला हवं त्या ठिकाणी ट्रान्सफर केली जाते. तिची बदली शक्यतो हवं त्या ठिकाणी केल्यानंतर तिथून परत बदली केल्या जात नाही, कारण लहान मुलांचा सांभाळ करण्यासाठी आपल्या गावाजवळ तिला पोस्टिंग पण मिळू शकते. हा एक फायदा मिळतो जर घटस्फोटित महिला असेल तर, शिक्षिका असेल तर, शिक्षक असेल तर. त्यानंतर आता मी शिक्षिकेबद्दलच बोलतोय. घटस्फोट घेतल्यानंतर तिसरा फायदा काय मिळतोय? रिझर्वेशन आणि एज रिलॅक्सेशन. सरकारी नोकरीमध्ये तुम्ही घटस्फोटित आहात यासाठी काही नोकऱ्यांमध्ये सेपरेट त्याचं रिझर्वेशन असतं. काही राज्यांच्या भरती प्रक्रियेमध्ये डिव्होर्स वुमन ही स्वतंत्र श्रेणी असते, ज्यात वयोमर्यादा सवलत किंवा प्राधान्य मिळू शकतं आहे. काही प्राधान्य या घटस्फोटित महिलांना आहे. सरकारी सेवेतल्या जेवढ्याही स्पर्धा परीक्षा किंवा एक्झाम असतात त्यापैकी काही एक्झामसाठी नक्कीच यांना इथे रिझर्वेशन असतं. आणि चौथा मुद्दा आहे फॅमिली पेन्शन, कुटुंब निवृत्त वेतन सुद्धा मिळू शकतं. हा एक आर्थिक फायदा त्यांना मिळतो. जर घटस्फोटानंतर पतीचा मृत्यू झाला आणि त्याच्यावर अवलंबून होती तर न्यायालयीन आदेशाने तिला कुटुंब पेन्शनचा हक्क मिळू शकतो. हे 4 मुद्दे फार महत्वाचे तुम्हाला मी सांगितले. आता जाऊया आपण पुढे महत्वाचा मुद्दा आहे बघा, घटस्फोट फक्त कागदावर दाखवून फायदा घेऊ शकतात का? घेता येतो फायदा. घेता येतो म्हणजे हे काय म्हणूया आपण, हा गुन्हा आहे, हा फसवणुकीचा गुन्हा आहे. घेता येत नाही पण घेतला जाऊ शकतो का? तर यस, फसवणूक करून हा काय म्हणूया फायदा घेतला जाऊ शकतो. झालेला आहे. तुम्हाला उदाहरण पण मी दाखवतो. काय झालं पुढे दाखवतो. त्यानंतर चौकशी करून दोषी आढळल्यास फसवणुकीचा गुन्हा होऊ शकतो का? यस, होऊ शकतो. म्हणजे बघा, तुम्हाला शिक्षकच जर चोरी करायला लागला, मी हे जे वाक्य जाणून बुजून वापरतोय त्यांच्याबद्दल वापरतोय ज्यांनी हा गुन्हा केला असेल. बाकी शिक्षक या शब्दाचा अर्थ मलाही चांगला माहिती आहे. शिक्षक सुद्धा खूप चांगले आहेत. शिक्षक हे भावी पिढी घडवत असतात. पण याच शिक्षकांमधले काही शिक्षक या मार्गाने फायदा घेतात, आर्थिक फायदा करून घेत आहे. त्यामुळे ऍक्च्युअल जे शिक्षक आहे खरंच घटस्फोटित आहे, खरंच दिव्यांग आहे, खरंच दुर्धर आजाराने ग्रस्त आहेत, परित्यक्त्यात त्यांना मात्र फायदा मिळत नाही. मग थोडक्यात आपण समजून घेऊया नक्की प्रकरण काय. मग आता तुम्हाला प्रकरणाकडे घेऊन जातो बघा. हे न्यूजपेपरला आलेली बातमी, अहिल्यानगरची बातमी आहे. ही प्रत्येक जिल्ह्याची असू शकते. महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये हे प्रकरण असू शकतात. तुम्हाला जर आढळले असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा, सर ह्या जिल्ह्यामध्ये हे प्रकरण मोठी आढळतील. चला बघूया मग हे न्यूज काय सांगते. अनेक महिलांनी आपण घटस्फोटित अथवा परित्यक्त आहोत अशी प्रमाणपत्र जिल्हा परिषदेत व इतर संस्थात बदलीसाठी दाखल केली आहेत. बघा, हे केलेलं आहे म्हणजे शिक्षिकांनी केलेलं आहे, शिक्षिकांनी केलेलं आहे. पण प्रत्यक्षात या महिला विभक्त राहत नाहीत असे आढळल्याने जिल्हा परिषदेने अशा काही शिक्षिकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी या नोटिसा पाठवल्या आहेत. जिल्हा परिषदेचे अनेक कर्मचारी घटस्फोटित, परित्यक्त्या, दिव्यांग, दुर्धर आजाराने ग्रस्त असल्याचे दाखवून बदली सवलत मिळवतात. अशा कर्मचाऱ्यांबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी आहेत. काही महिला घटस्फोटित अथवा परित्यक्त्या नसतानाही त्या तसे दाखले मिळून लाभ घेत आहेत. आता मुद्दा असा पुढे येतो की यांना दाखले दिले कोणी, कोणतं डिपार्टमेंट आहे ते डिपार्टमेंट सुद्धा यामध्ये दोषी आहे. जर ते घटस्फोटित नाहीये, दिव्यांग नाहीये, परित्यक्त्या नाहीये, दुर्धर आजाराने ग्रस्त नाहीये, तर ह्या महिला शिक्षकांना हे सर्टिफिकेट दिले कोणी ते सुद्धा यामध्ये दोषी, 100% दोषी असणार आहे. मग जिल्हा परिषदेने शिक्षकांच्या अशा दाखल्यांची पडताळणी करण्यासाठी समिती गठीत केल्या होत्या. या समित्यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. यात अहिल्यानगर तालुक्यातील 2 शिक्षिका या विभक्त राहत नसल्याचे पडताळणी समितीला आढळून आले. या शिक्षकांना तुमच्यावर शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये अशा नोटिसा सुद्धा बजावण्यात आलेल्या आहेत. आता यांच्यावरती नोटिसा गेल्यानंतर त्याचं उत्तर ते देतील आणि त्यानंतर शासकीय चौकशी होईल, त्यांची विभागीय लेवलला चौकशी होईल, त्यांची दोषी आढळतं कारवाई पण होईल त्यांची. आता यामध्ये बरेचसे तालुक्यात बघा, पारनेर, कर्जत, श्रीरामपूर आणि नेवासा समित्यांनी तेथील शिक्षकांबाबत स्वयंस्पष्ट अहवाल दिले नसल्याने त्यांच्याकडून फेर अहवाल मागवण्यात आलेले आहे.
आता इथे गट शिक्षण अधिकारी अहिल्यानगरच्या आहेत तृप्ती कोलते, ह्या पण मॅडम आहेत, महिलाच आहेत. त्यांचं म्हणणं काय, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काढलेली नोटीस सोमवारी अहिल्यानगर तालुक्यातील 2 शिक्षकांना बजावण्यात आली आहे. त्यांच्याकडून म्हणणे प्राप्त होताच ते वरिष्ठांना कळवण्यात येईल. म्हणजे हे आढळलेलं आहे. मला सांगा, हे याच्या अगोदर सुद्धा काही समित्या नेमलेल्या होत्या. या समित्यांनी काम नाही केल्याचा अर्थ, या समित्यांनी ह्या शिक्षकांना काय दिलं, आवरण दिलेलं आहे, शिक्षकांना वाचवलेलं आहे. सो या समित्यांवर सुद्धा इथे कारवाई व्हायला पाहिजे. ज्या डिपार्टमेंटनी यांना दाखले दिले, ते जे डिपार्टमेंट संबंधित असतील त्या डिपार्टमेंटवरती, त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई व्हायला पाहिजे. शिक्षकांवरती तर नक्कीच व्हायला पाहिजे कारवाई, कारण हा गैरफायदा त्यांनी घेतलेला आहे. मग यामध्ये राहुल शेळके उपमुख्य कार्यकारी अधिकारी काय म्हणताय, सर्वच विभागात होणार तपासणी. आता सगळ्याच विभागात, म्हणजे झडपीच्या अहिल्यानगरची बातमी हे सगळ्या महाराष्ट्रात सुद्धा होऊ शकते. जर ही बातमी काय म्हणूया त्या मंत्रालयाने, शिक्षक मंत्रालयाने किंवा शिक्षक मंत्र्यांनी उचलून धरली तर नक्कीच हे प्रकरण मोठं असू शकतं. जिल्हा परिषदेतील सर्वच विभागांतील महिला कर्मचाऱ्यांची परित्यक्त्या व घटस्फोटितेची प्रमाणपत्रे व प्रत्यक्षातील वस्तुस्थिती याची तपासणी केली जाईल. दिव्यांग प्रमाणपत्रात सुद्धा तपासणी केली जाणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. जिल्हा परिषद तपासणीला मर्यादा, म्हणजे जिल्हा परिषदेमध्ये काही गोष्टीला मर्यादा येतात. म्हणजे जिल्हा परिषदे अंतर्गत जर तपासणी केली, म्हणजे माझ्या डिपार्टमेंटच्या कर्मचाऱ्यांची चौकशी करायला दिली तर इथे काहीतरी काय म्हणूया आपण त्याला मर्यादा येतात. पण ही चौकशी त्रयस्थ व्यक्तीला दिली, उदाहरणार्थ कोणाला द्यायची, स्वयंसेवी संस्था असतील किंवा पोलिसांची काही सेल असतील, दिलासा सेल आहे, यांची मदत जर घेतली आणि जर चेक केलं त्या महिलांचं आधार कार्ड, प्रॉपर्टी कार्ड, रेशन कार्ड, मुलांची कागदपत्र, बँक खात्याचा तपशील, हे सगळं जर व्यवस्थित तपास केली तर समजेल की ती महिला खरंच विभक्त आहे की एकत्र राहतात, हे पण समोर येईल. सो एक त्रयस्थ व्यक्तीला त्रयस्थ समिती नेमून हे जर चौकशी केली तर नक्कीच बरेच प्रकरण महाराष्ट्रात समोर येऊ शकतात. आता यावरती पुढे बघा, म्हणजे याच्यात म्हणायचं काय की ही बाब उजेडात येऊ शकेल. खोट्या परित्यक्ता व घटस्फोटितमुळे खऱ्या गरजवंत महिलांवरती मात्र अन्याय होत आहे. कारण नको त्यांना तो लाभ जातोय, ज्यांना पाहिजे त्यांना मिळतच नाही लाभ. मग अगोदरच्या समित्यांना सुद्धा कारवाई करा अशी सुद्धा मागणी ज्यांनी या शिक्षकांना, या जे शिक्षक होते ज्यांनी खोटे दाखले दाखवले, यांना लपवलं, यांना काय आवरण दिलं, यांना वाचवलं, त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हावी अशी मागणी आहे. आता शेवटच्या मुद्द्याकडे घेऊन जातो. कायद्यानुसार कारवाई काय होऊ शकते असे दोषी आढळले तर, म्हणजे त्यात पहिला मुद्दा आहे की महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस रूल्स नुसार विभागीय चौकशी सुरू होऊ शकते. आता हे काही मुद्दे मी अंदाजे तुम्हाला देतोय, एक्झॅक्ट असंच असेल असं नाही, यातलं काही होऊ शकतं. त्यातला पहिला मुद्दा मी तुम्हाला ऑप्शन देतोय, एक तर त्यांची विभागीय चौकशी सुरू होऊ शकते ज्यामध्ये त्या शिक्षकांना जे दोषी आहेत, पूर्ण गुन्हा त्यांच्यावर नाहीये पण दोषी आहे, संशय आहे, त्यांच्याकडनं कारणे दाखवा नोटीस मागवली जाऊ शकते. पहिला मुद्दा चौकशी होऊ शकते. दुसरा, दोष चौकशी आणि दोष सिद्ध झाल्यास पुढील कारवाई होऊ शकते. त्यातला पहिला आहे त्यांचं वेतन कपात होऊ शकतं किंवा पदोन्नती थांबवली जाऊ शकते. दुसरं, त्यांच्यावरती कारवाई होऊ शकते, त्यांचं निलंबन होऊ शकतं, काही कालावधीसाठी पूर्ण चौकशीसाठी निलंबन होऊ शकतं किंवा सेवेतनं कायमस्वरूपी त्यांना टर्मिनेट केलं जाऊ शकतं, बडतर्फ केलं जाऊ शकतं. तिसरा, आर्थिक वसुली, त्यांनी याचा गैरफायदा घेऊन जेवढी अमाऊंट, जेवढी आर्थिक गोष्ट कमवली असेल, मिळवली असेल, ती सगळी त्यांच्याकडे वसूल करण्यात येऊ शकते विथ इंटरेस्ट. त्यानंतर जर चौथा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे, हेतू पुरस्कर खोटी कागदपत्रे वापरली असतील तर IPC कलमानुसार IPC कलम लागू शकतात. 420चा कलम आहे फसवणुकीचा, कारण त्यांनी फसवणूकच केली आहे. दुसरा 468 कलम आहे बनावट दस्तऐवज नसताना सुद्धा शो करण्याचा गुन्हा दाखल होऊ शकतो, ज्यामध्ये 7 वर्षापर्यंत तुरुंगाची शिक्षा सुद्धा त्यांना मिळू शकते. सो महाराष्ट्रात असे जर कोणी असेल आणि असे करू इच्छित असेल तर लक्षात ठेवा, हे भयंकर गुन्हा होऊ शकतो तुमच्यावरती. असं काही करू नका. जे आहे ते ॲज इट इज राहा, विनाकारण चांगली नोकरी आहे हे करायच्या भानगडीत पडू नका. आणि ज्यांनी केलं असेल त्यांच्यावरती कारवाई नक्कीच केली जाईल. आणि जे काय याचा फायदा घेण्यासाठी योग्य उमेदवार आहेत त्यांना मात्र याच्यापासून अन्याय होत असेल तर त्यांनी सुद्धा नक्कीच यावरती आवाज उठवला पाहिजे. आणि तुमच्या आजूबाजूला तुमच्या शाळेत जर असं कोणी आढळत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा. आणि शेवटची एक महत्वाची तुमच्यासाठी एक कमेंट, माझी एक प्रश्न आहे की सरकारी सेवक, आता नो डाऊट शिक्षक हे सरकारी सेवकच आहे,
आहेत. सरकारी सेवकांच्या वैयक्तिक आयुष्यात अशा प्रकारची चौकशी व्हायला पाहिजे का? हे फक्त झेडपीशी मर्यादित नाही आहे. सरकारी कर्मचारी जेवढे वेगळ्या डिपार्टमेंटचे आहे त्या सगळ्यांची चौकशी व्हायला पाहिजे का? तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि याबाबत तुमच्या सगळ्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. सगळ्याच ग्रुपवरती शेअर करा आणि तुमची कमेंट मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक मात्र नक्की करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.